बढ़िया वेरिएशन आकाश, जिन्होंने पहले मैच में मैन ऑफ द मैच के खिताब को जीताया है, अपने नाम किया है। और राहुल 21 ने एक बार फिर फ्रंटलाइन गेंदबाज के भूमिका में उनको बुलाए गए हैं। मैदान के बाहर देखेंगे हरे हरे पेड़ नजर आ रहे हैं। मैदान के अंदर एक बेहतरीन माहौल, रंग बिरंगी टी शर्ट मानो इस शिरसाट के खूबसूरत आभा मंडल को और ज्यादा रोचक रोमांचक बनाते हुए। ओ इस बार आड़े बल्ले से गेंद को लॉफ्ट किया, सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से हवाई फायर, बिग ब्लास्ट, सिक्सर। थँक यू। अप्रतिम असं शॉट बघायला मिळतोय लॉंग ऑनच्या वरन चेंडूला सरळ एक्झिक्यूट केले गेले। बॅटर आपल्याला बघायला मिळतात मिस्टर तन्मयने इथे मात्र आपल्या बॅटिंगची ताकद दाखवले आणि गोलंदाज आकाशला एक संदेश दिलाय, स्लॉट मध्ये जर चेंडू येतोय तर आम्ही त्याला स्टँड अँड डिलिव्हर्ड करू। अबळेला अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न आहे, चांगली लेंथ इन लाईन, पूर्णतः आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूला पिचिंग केलं, आकाशनं कमबॅकिंग केलंय आणि या वेळेला मात्र तन्मयला सांगतायत आकाश, एक तेरी तो एक मेरी भी बनतीये। नक्कीच आकाशकडे क्षमता आहे, व्हेरिएशन आहे, गतीमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता आहे आणि सहजासहजी मारून देणार नाही। एक चेंडूवर षटकार गेल्यानंतर मात्र कमबॅक करताना आकाश आपल्याला बघायला मिळतोय। प्रत्येक चेंडू ओहो वाईड यॉर्कर, दॅट्स एक्सलेंट पिचिंग, अप्रतिम चेंडू आहे। षटकारानंतर थोडासा प्रेशर आकाशकडे कन्वर्ट झाला होता, परंतु कहते ना कि संकट के काले बादल जब मंडराते हैं तो कोई निराश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष होके निखर जाता है। ये निखरने वाली गेंदबाजी है। नक्कीच, कारण इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं त्याने की खेळपट्टी जरी गोलंदाजाला फलंदाजाला पोषक असली तरी मी सुद्धा गोलंदाजी केली या आधीच्या सामन्यामध्ये आणि सुरेख गोलंदाजी केली होती आणि इथे मात्र गडी बाद होते। बघा काय जबरदस्त गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळाले आकाश तरे यांच्याकडून। तर या राहुल 21 संघासाठी मात्र विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलेलं आहे। कौस्तुभ पाटील आगरवडी यांच्याकडून हे बक्षीस आहे। तर सर मी म्हटलं होतं की इथे धावा भरपूर होतात, 104 धावा सुद्धा या मैदानावर झालेल्या आहेत। या खेळपट्टीवर मात्र फलंदाजाला पोषक अशी खेळपट्टी बनवली, परंतु आकाशने सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा म्हटलं होतं की मी या खेळपट्टीवर एक चांगली गोलंदाजी केलेली आहे, म्हणजे गोलंदाजाला पोषक आहे आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी करताना आकाश बघायला मिळतो। ज्या वेळेला तुम्ही गोलंदाजी करताना फलंदाजाच्या फुटवर्कला रीड करतायत त्यावेळेला तुम्ही ॲज अ गोलंदाज सक्सेस होत आहेत आणि जर फलंदाजाने गोलंदाजाला रीड केला तर मग मोठे शॉट येतात। ज्याप्रमाणे आपण गोलंदाजी करताना तुमची ग्रीप कशी आहे, तुमचा फॉलो थ्रू कसा आहे, तुमचा रिदम कसा आहे, रिलीज ऑफ द डिलिव्हरीला तुम्ही जे तुमचं शरीर आहे त्याचं संतुलन कसं ठेवतायत याच्यावरती गोलंदाज यशस्वी होतो। तसं फलंदाजी करताना 5 Sला तुम्हाला फॉलो करावं लागतं। तुमचा टान्स कसा आहे, तुमचा सेटअप कसा आहे, तुमचं शॉट सिलेक्शन कसं आहे, तुम्ही चेंडूला स्टॉप कसे करतात आणि तुमचं शोल्डर कसं आहे, त्याच्यावरती तुम्ही एक चांगले बॅटर बनू शकतायत आणि इथे मात्र गोलंदाज थोडासा फलंदाजावरती हवी होतोय। नक्कीच हाय व्होल्टेज मॅच आपल्याला बघायला मिळते, सुरेख फटका बघायला मिळतोय, अप्रतिम टायमिंग साध्य केलं जात आहे। गार्गेश चेंडूचा पाठलाग करतोय, चेंडूला फेकेल तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण होताना बघायला मिळतात। इतर सामन्याच्या तुलनेत ह्या सामन्याकडे मात्र पूर्णपणे लक्ष लागून राहिले। हाय व्होल्टेज सामना आपल्याला बघायला मिळतोय। नक्कीच प्रत्येक खेळाडूला मात्र थोडंसं इथे प्रेशराइज असतील। एक षटकार आणि तरीही 8 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत। खूप चांगली कमबॅकिंग इथे केले। आता मात्र जो फलंदाज आहेत मिस्टर अमोल, साखरेगावला बिलॉंग करणार एक अप्रतिम हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ख्याती आहे आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाजी ट्रॅकवर इंट्रोड्यूस केलं जाईल न्यू बॉलर नवीन गोलंदाज मिस्टर कौस्तुभ, ज्यांनी आपला ट्रेडमार्क झाकिया ट्रेलर खूप चांगला दाखवलाय। 6 धावा असताना मात्र सामना जिंकून दिला। मागच्या मॅच मध्ये ज्यांनी अप्रतिम गोलंदाजी हाताळले तोच कौस्तुभ मात्र यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर आणि प्रामुख्याने पॉवर प्लेचं षटक घेऊन येत आहेत। बघूया इथे मात्र 2 बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत। तुषार तुका हा एक आक्रमक बॅटर आहे, ज्याची फलंदाजी तुम्ही आम्ही अनुभवलंय, एक अप्रतिम बॅटर, परंतु इथे तुम्हाला चांगली इनिंग खेळावी लागेल आपल्या संघासाठी। दोन्ही चांगले फलंदाज आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणारा गोलंदाज येतोय अप्रतिम एक गोलंदाज, तर चांगलं बॅटल इज नो डाऊट।
इथून चेंडू आणि फळीमधलं द्वंद्व तमाम क्रीडा रसिकांच्या हृदयाचे डोके वाढवतील, इट्स नो डाऊट. बघूया गोलंदाजी ट्रॅक वरती मिस्टर कौस्तुभ, समोर येतो तुषार. ओ या वेळेला मात्र ऑन साइडला थोडंसं चेंज ऑफ द पेस होता. चेंडू शॉर्ट लेग बायच्या रूपाने एकदा वर्षित केली जाते. शॉटला थोडंसं संतुलित करण्याचा प्रयत्न होता, कंट्रोल करण्याचा प्रयत्न होता तुषारांचा. धावसंख्या 9 वर पोहोचले. नक्कीच अमोल पाटील साठी सुद्धा एक बक्षीस लागलेलं आहे. लगातार 3 षटकारांसाठी ऋषांक पाटील साखरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तर कौस्तुभ पाटील येतोय गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. ओहो सुंदर अप्रतिम शॉट. चेंडूला मात्र एक्झिक्यूट केलं गेले लॉंग ऑफ रिझनला, चला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह म्हटलं जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 10 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. कौस्तुभ राईट मोर द विकेट. खूप सुंदर फॉलो थ्रू आहे त्यांचा. ग्रीप चेंडूवरती खूप चांगली आहे. एका बाजूने तुषार मॅन इन गोल्डन फॉर्म ज्याला म्हटलं जाते. ओ या वेळेला डाऊन द लेग स्टंप. येस इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं एक धाव इथे वाढते. 11 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 11 धावा. इचो मैदानाच्या बाहेर आपण भरपूर अशी झाडं बघतोय. या झाडांचं एक खासियत आहे की त्यांची जी पानं आहेत ती त्या झाडांना पोषण द्यायचं बंद झालं तर ते झाड मात्र त्या पानाला खाली पडतं. त्याचप्रमाणे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये तुमची उपयुक्तता जर सिद्ध केली नाही तर मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडूमध्ये तुम्ही बसणं किंवा त्याच्यामध्ये इन्क्लूड होणं कुठेतरी थांबतं. म्हणून प्रयत्न आज संघाच्या हितासाठी होणं गरजेचं आहे. गुड डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. तुषार सारख्या फलंदाजाला थोडस जखडून ठेवणं एक आपल्या अप्रतिम गोलंदाजाची पोचपावती आहे. राईट मोर द विकेटचा एक परफेक्ट मारा ज्याला आपण म्हणतो हा बघायला मिळतो कौस्तुभ यांच्याकडनं. लाईन खूप चांगली पिक केले आणि चेंडूवरती नियंत्रण आहे. तुषार ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर. कौस्तुभ ओ या वेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न थोडासा कमी बाउन्स झाला. एक धाव कंप्लीट. अमोल मात्र वेगाने जातोय. दुसरी धाव घेण्याचा अटेम्प्ट. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. जेव्हा तुम्ही पहिली धाव ही वेगाने घेतात त्यावेळेला तुमच्याकडे वेळ असतो की सेकंड तुम्ही धाव कन्वर्ट करू शकतायत आणि अमोलनं तेच केलंय. अतिशय सुंदर माइंडसेट आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वर. 13 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. पुढचा चेंडू ओहो याही वेळेला मात्र डॉमिनेट केले तुषारला. नेहमी म्हटलं जाते तुमच्याकडे डिनर सेट आहे, टीव्ही सेट आहे, गोल्डन सेट आहे, परंतु तुमचं जर माइंड सेट नसेल तर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चांगले खेळू शकणार नाही. म्हणून माइंड सेट हा एक महत्वाची कामगिरी आहे ज्याला आपण कॉन्सन्ट्रेशन म्हणतो, एकाग्रता म्हणतो. तिची ताकद तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं आणि कौस्तुभ ते मात्र या ठिकाणी दाखवत आहेत. गुड बॉलिंग. पुढचं चेंडू याही वेळेला स्लाइस करण्याचा प्रयत्न. डॉमिनेट आणि डॉमिनेट. षटक संपले इथे दुसरं आणि धावा स्कोर कार्ड वरती 13. काय म्हणाल मनोज सर? पूर्णपणे आपण बघतोय तर राहुल 21 संघाने प्रस्थापित केले. या सामन्यावर घट्ट पकड निर्माण केलेली आहे आणि इथून जर येणारे 4 षटक आहेत इथे योग्य खेळ झाला नाही तर राहुल 21 हा संघ सामना जिंकून घेऊ जाऊ शकतो. इथून मात्र तुषार आणि अमोलला चांगली बॅटिंग करावी लागेल. नसेल कुणी संगतीला जरी चाला वयाचे तुला एकटेच आहे. अपयश हे तुझे भ्रम असून यशासाठी लागलेली ती ठेच आहे. इथून प्रयत्न हा मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये होण्याचं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती न्यू मॅन आलाय. लगातार 3 षटकारांसाठी ऋषांकजी पाटील साहेब यांच्याकडून आपण बघतोय 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ते म्हणजेच आपण बघतोय अमोल पाटीलला. अमोल पाटीलने शेवटच्या क्षणाला या सामन्यामध्ये आपण आपला अर्ज दाखल केला होता आणि इथे मात्र चांगली संधी मिळालेली आहे वनडाऊनला खेळण्याची. तर इथून तुम्हाला सिद्ध करण्याची ही नामी संधी आहे. साखरे गावचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त अप्रतिम. सर्वांचं लक्ष साखरेकरांचं आहे अमोलवर. न्यूमान आकाश तयार गोलंदाजी ट्रॅकवर. दुसऱ्या बाजूने अमोल
पॉवर प्लेची महत्वाची षटकं संपलेली आहेत. धावा स्कोर कार्ड वरती 13, 6.50च्या सरासरीने. रिस्ट्रिक्शन इज रिलीज नाव. आता मात्र अमोल आणि आकाश मधलं द्वंद्व आपण बघणार आहोत. पहिला चेंडू अतिशय सुरेख आणि इथे डबल माइंड राहिले. कौस्तुभ धावसंख्या 14 वर पोहोचले. गुडघे टेकू देऊ नकोस, असू दे परिस्थिती कितीही गंभीर, सळसळू दे रक्त पुन्हा एकदा आणि स्वतःला कर खंबीर. इथे मात्र खंबीर करावं लागेल प्रत्येकाला जो या मैदानाच्या आतमध्ये ऍक्टिव्ह आहे. तो गोलंदाज असेल फलंदाज असेल, पूर्ण ताकदीनिशी लढावं लागेल तुम्हाला. ओ हो हो हो, सुपर, अप्रतिम. आकाश यांची गोलंदाजी आज प्रभावित करते. राहुल 21 साठी एक ऊर्जेचा स्रोत बनताना. पुढचा चेंडू अतिशय सुरेख अवे फ्रॉम बॉडी खेळला तुषार. धावसंख्या 1 ने पुढे जाताना 15 वर पोहोचले. 15 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. ही जी लेंथ लाईन मेंटेन केलेली आहे मनोज सर, काय म्हणाल? नक्कीच आकाशचं मी कौतुक करेन, कारण आकाश ॲज अ बॅटर म्हणून खूप मोठं नाव आहे, परंतु ॲज अ बॉलर म्हणून त्याने जी प्रगती केलेली आहे आणि जो अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेंथवर गोलंदाजी करतोय, कौतुकास्पद कामगिरी आहे. मानवी जीवनामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक, संकट आल्यानंतर तुम्ही त्या संकटाकडे बघतायत, आणि दुसरं, संकटाला सामोरे जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतायत. तर ते प्रयत्न करणं गरजेचं आहे. इथे मिस्टॅन शॉट आहे, लेग गलीला चेंडू आणि अमोलला यावं लागेल. बॅक टू द पवेलियन, गॉन. ओ यू टी आउट. थँक्यू डीजे, थँक्यू. आदरणीय देवानंदजी वजे साहेब या स्पर्धेचे अध्यक्ष यांच्याकडून स्वप्नील पाटील यांच्यासाठी लगातार 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज लागलेला आहे. तर कौस्तुभ पाटील आगरवडे यांच्याकडून राहुल 21 संघातील गोलंदाजाने कशाही प्रकारे 3 गडी बाद केले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. तर मी लागोपाठ 3 षटकार स्वप्नील पाटील यांच्या बॅटमधून आले. तर मनीषजी गावड साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. प्रत्येक षटकाराला योगीजी तरे साहेब यांच्याकडून 100 रुपये स्वप्नील पाटील यांच्यासाठी. लगातार 5 षटकार परत जर स्वप्नील पाटील यांच्या बॅटमधून याच मैदानावर आले तर रुपेजी पाटील साहेब साखरे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. तर संजयजी केणी साहेब यांच्याकडून आपण बघितलं तर प्रत्येक षटकाराला स्वप्नील पाटील डॉन यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि इथे धावसंख्या आपण बघितली तर 3 षटकांचा खेळ होतोय, 16 धावा. अजित सर काय सांगतील? तुम्ही तुकाला एकदम जवळून बघितलंय फलंदाजी करताना. तुषार गरत थोडासा बॅकफुटवर आहे आणि त्याचं फॉर्म मध्ये येणं डॉन किलर बिरवाडीसाठी किती महत्वाचं असेल? भरपूर महत्वाचं असेल. तुषार आणि स्वप्नील एक तुषार गरत यांच्यासाठी प्रत्येक डॉट बॉल साठी 51 रुपयाचं कॅश प्राईज आहे. म्हणजे हे तुषार गरतला प्रोत्साहन द्यायचं सोडून मात्र राहुल 21 साठी हे बक्षीस आहे का? राहुल 21 ह्या संघाने सामना जिंकायला पाहिजे का? कौस्तुभ साठी सुद्धा योगीजी तरे साहेब यांच्याकडून प्रत्येक डॉट बॉल साठी आणि प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. म्हणजे एका बाजूने डॉनवर सुद्धा बक्षिसाची खैरात होते, दुसऱ्या बाजूने चिंटूवर सुद्धा होताना आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहेत मिस्टर कौस्तुभ. एक चांगली स्ट्रॅटेजी इथून बघायला मिळते, ती म्हणजेच राहुल 21 ची. प्रेशर थोडंसं कन्वर्ट करायचं आहे आणि ते कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न असेल, कारण सुरुवातीची 4 षटकं 2 गोलंदाजांना ते इंट्रोड्यूस करतायत. कौस्तुभ समोर स्वप्नील. इथे मात्र व्हाईट बॉल. तर याच मैदानावर 5 चेंडू 5 षटकार आले होते तेव्हा रुशांग फायटर साखरे या संघाचे दरवाजे बंद झाले होते. त्यांना क्वालिफाय होण्यापासून दूर ठेवलं होतं स्वप्नील डॉनने, आणि म्हणून रुशांग पाटीलचे सर्वेसर्वा रुपेशजी पाटील साहेब म्हणतात की अजून 5 षटकार आले तर माझ्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. इथे दरम्यान कौस्तुभ जर स्वप्नील यांचा विकेट घेत आहेत तर राकेशजी पाटील साहेब आगरवडी
यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तुर्ताच आपण मॅच कडे फोकस करूया. अतिशय अप्रतिम अशी मॅच आहे. थोडंसं जखडून ठेवलं गेले टॉन किलर बिरवाडी संघाला, परंतु त्यांचे जे आक्रमक फलंदाज आहेत, पिंच हिटर आहेत, ते दोन्ही मैदानाच्या आतमध्ये आहेत. बघूया कौस्तुभच्या अगेन्स्ट स्वप्नील पाटील आपली आक्रमकता इथे दाखवतील का. पुढचा चेंडू इथे मात्र आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम फील्ड करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू थोडासा पायाला स्पर्श करून या ठिकाणी पाकोट स्क्युअरलिक रिझन मध्ये ट्रॅव्हल झालाय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 वर पोहोचले. मनोज पाटील साहेब या ठिकाणी गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने लेंथ लाईनला त्यांनी मेंटेन केले. तुषार सारख्या फलंदाजाला थोडंसं जखडून ठेवलंय, परंतु इथून तुषारला ड्रायव्हिंग सीट वरती येणं गरजेचं आहे. नक्कीच. आणि थोडासा प्रेशर सुद्धा असतो, कारण डॉन किलर बिरवाडी मध्ये जो खेळाडू जातोय आणि राहुल 21 मध्ये जो खेळाडू ज्याची निवड होते, ह्या सामन्यासाठी मात्र त्यांच्यावर पूर्ण प्रेशर असते. हाय व्होल्टेज सामना. हे बघा, या कमिटी मेंबर्स असतील किंवा इतर प्रेक्षक आहेत, त्यांनी किती बक्षिसं लावलीत या सामन्यावर. पुढचा फटका या वेळेला मात्र प्रॉपर मिडल ऑफ द बॅट नाही आहे, परंतु वन्स बाउंस सीमा रेषेच्या बाहेर योग्य वेळी तुषारच्या बॅट मधून आलाय दणदणीत चौकार. थँक्यू डीजी, थँक्यू. प्रत्येक डॉट बॉल साठी आणि प्रत्येक षटकारासाठी, माफ करा, विकेटसाठी कौस्तुभला 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल योगीजी तरे साहेब यांच्याकडून. तर अप्रतिम प्रत्येक चेंडूवर मात्र बक्षिसं बदलताना आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येक चेंडूवर बक्षिसांची खैरात होताना बघायला मिळते. डॉन किलर बिरवाडी वर्सेस राहुल 21. हाय व्होल्टेज मॅच. 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. कौस्तुभ तुषारच्या अगेन्स्ट. तुषारच्या बॅट मधनं एक चौकार आलाय. पुढचा चेंडू ओ या वेळेला मात्र डॉट निर्धाव चेंडू आहे. थोडस ऑन साइडला बॅकफुटला जाऊन तुषारला खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू आहे. दुसऱ्या बाजूने मात्र स्वप्नील पाटील, एक मोठं नाव टेनिस क्रिकेट विश्वातील आणि आगरी समाजातील एक ताकदवर बॅटर नॉन कडे उभे आहेत. दोन्ही फलंदाजाकडे भरपूर क्षमता आहे, परंतु त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी ही खूप जबरदस्त गोलंदाजी करतायत कौस्तुभ. गतीला परिवर्तन केलंय. या वेळेला फटका बसलाय आणि चेंडू झेल सुटला गेलाय तिथे. ही संधी येणाऱ्या काळामध्ये डॉन किलर बिरवाडी संघासाठी किती उपयुक्त असेल. धावसंख्या पोहोचलंय 23 वर. तर धावसंख्या 23. बघा, झेल असे सुटतात. कोणी मुद्दाम आपल्या संघासाठी झेल सोडत नाही. प्रत्येक कर्णधाराने आणि आयकॉन खेळाडूने हे समजून घ्यायला हवं आहे. जेव्हा एखाद्याच्या हातातून झेल सुटतोय आणि तेव्हा आपण त्याला बोलतोय. आणि इथे मात्र जबरदस्त स्वप्नील पाटीलची ही ताकद आहे की लॉंग ऑफ इथे षटकार नाही, तर ते या मैदानाच्या मात्र 360 प्रमाणे मात्र खेळतात. कारण याआधी 5 षटकार या मैदानावर आलेले होते. ते 5ही षटकार वेगवेगळ्या ठिकाणी होते आणि ही ताकद बनली स्वप्नील पाटीलची. स्वप्नील पाटील स्वतःला सिद्ध करताना या मैदानावर आपण बघतोय. परंतु एका बाजूने धावसंख्येकडे लक्ष द्यायला हवं आहे, कारण 4थं षटक सुरू आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या फक्त 29 आहे धावफलकावर. फक्त म्हणून चालणार नाहीये. 29 धावा आहेत, कारण इथून इंटेन्शन क्लिअर केलंय. आक्रमकता दाखवलंय स्वप्नीलनं कौस्तुभच्या अगेन्स्ट. उलटा चेंडू या वेळेला अप्रतिम शॉट आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट ॲट दी बॅकवर्ड पॉइंटला. इथे मात्र शतरक्षक फील्ड करेल. 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 20-25 धावा. एक चांगलं बॅटल होऊ शकतंय. आणि डेथ ओव्हर मध्ये आता 2 सेट बॅटर आहेत, तर त्यांच्या अगेन्स्ट नवीन गोलंदाजांना इंट्रोड्यूस करावं लागेल. नक्कीच. आणि या वेळेला आपण बघतोय की राहुल पाटील येतात का गोलंदाजीवर, हे बघणं महत्वाचं असेल. आणि राहुलने कॅप उतरवली, गॉगल उतरवलाय, म्हणजे राहुल पाटील स्वतः चेंडू घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मुकाबला बघायला मिळेल. आता खरी लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एका बाजूने हिरवा रंगाचं टी शर्ट आपल्याला बघायला मिळते, समृद्धीचं प्रतीक म्हणून आपण बघतोय. दुसऱ्या बाजूने भगवा कलर. भ म्हणजे भय रहित, ग म्हणजे गर्व रहित आणि वा म्हणजे वासना रहित असा भगवा कलर आपल्याला बघायला मिळतोय. तर जबरदस्त बॅटल आपल्याला डेथ ओव्हर मध्ये बघायला मिळेल. नक्कीच. तर राहुल पाटीलने जर डॉनचा विकेट घेतला तर 500 रुपये आहे. बोल्ड काढला तर मनीजी गावड साहेब यांच्याकडून. आणि स्वप्नीलने जर राहुलला षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
मैदानाच्या बाहेर खरा मुकाबला सुरू आहे. जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. जय आणि पराजयाच्या उंबरठ्यावरती विजयश्री आपलाच व्हावा म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा. 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. 30 धावा झालेले आकाश. अजूनही 12 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे आणि राहुल पाटील ज्याच्याकडे वैविध्यपूर्ण चेंडू हाताळण्याची एक अप्रतिम अनुभव आहे, तर दुसऱ्या बाजूने पिंच हिटर आक्रमक बॅटर म्हणून ज्याची ख्याती आहे नाव आहे मिस्टर स्वप्नील पाटील. एक बिग बॅटल. ज्या क्षणाची आपल्याला उत्सुकता होती, ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो, तो क्षण बघायला मिळते. एका बाजूने गोलंदाजामध्ये आपला प्रभावी असर सोडणारा गोलंदाज राहुल पाटील दाखल झालाय, तर त्याच्या अगेन्स्ट मॅन इन गोल्डन फॉर्म ज्याच्या बॅटमधून षटकार आलाय तो आहे स्वप्नील पाटील. बेस्ट ऑफ लक बोथ प्लेयर. पहिला चेंडू इथे मात्र स्विच हिट. ओ माय गॉड. चेंडू सरळ डीप गलीला ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. यापुढे आपण बघतो या चौकार जरी आला असला तरी मात्र ऑन द वे जे आमचे खेळाडू आहेत त्यांच्याकडून सुद्धा बक्षीस लागलंय की राहुलने जर विकेट घेतला तर विश्वास पाटील सरपाडा यांच्याकडून 500 रुपये आणि स्वप्नीलने षटकार मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलेला आहे. इथे जबरदस्त अप्रतिम आपण बघतो या बक्षिसांची खैरात होते. राकेश पाटील, राकेश तरे आणि स्वप्नील भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं डॉनच्या विकेटसाठी मात्र हे 1500 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. म्हणजे स्वप्नीलची किंमत किती आहे हे इथे आपल्याला बघायला मिळतंय. इथे मात्र जोरदार प्रहार आणि बघूया काय होतंय. इथे नो चेंडू घोषित केलेला आहे. नो आहे आणि तिसऱ्या पंचांचं मदत घेतलेली आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये असं जल्लोष होणार असं वाटलं होतं, परंतु स्क्वेअर लेग पंचांचा एक हात शरीरापासून थोडासा दूर झाला आणि आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. पंचांचं कोणाचं रेफर आहे? क्षेत्ररक्षण करणारे संघाचं. ओके, क्षेत्ररक्षण करणारे मात्र राहुल 21 ने मात्र रिव्ह्यू इथे मागितलेला आहे आणि आमचे तिसरे पंच जी म्हात्रे साहेब आणि या वेळेला कमरेच्या बराच वर चेंडू आहे आणि इथे मात्र नो चेंडू आहे. पंचांचा तिसऱ्या पंचांचा मात्र इथे डिसिजन आहे की कुठल्याही पद्धतीचा खेळाडू सुद्धा पुढे नव्हता आणि खूपच वर चेंडू होता आणि इथे आपण बघितलं की नो चेंडू घोषित केलाय. तर अजित पाटील सर काय म्हणतील का प्रयत्न तर बघा हा फ्री हिटचा सिग्नल आहे कारण ही स्पर्धा आहे सुपर हिट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. जबरदस्त बॅटल. फ्री हिट मिस्टर राहुल. पुढचा चेंडू अतिशय सुरेख इनफिल्डच्या वरनं अप्रतिम एक्सा कव्हरला चेंडू जातोय सीमा पार. चौकार. थँक्यू. एक मिनिट हा डीजे जरा बघा प्लीज. थोडस इथे सर्व खेळाडूंनी लक्ष द्यायचं आणि सर्व कमिटी मेंबर्सना विनंती करतोय की जेव्हा तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल तेव्हा इथे फक्त आमचे 2 पाटील नेटवर्कचे ऑपरेटर आणि 1 पंच हे असतील. 12वा खेळाडू याने सुद्धा मात्र तिथे जाऊन काहीही डिस्कस करायचं नाही. तुम्ही सुद्धा बाजूला व्हायचं ही नम्र विनंती करतोय. 40 धावा स्कोर कार्ड वरती राहुल पुढे तयार गोलंदाजी ट्रॅकवर. ओ यावेळेला बॅटला ब्रश करत चेंडू जातोय सरळ शॉर्ट थर्ड मॅनला. इथे एक धाव परिपूर्ण. धावसंख्या 41 वर पोहोचलंय आणि स्वप्नील मात्र या ठिकाणी स्ट्राईक घेत आहेत. चेंडू झालेले 3. एक अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. एक जबरदस्त यादगार 3 चेंडू असतील. एक जबरदस्त संघर्ष. डॉट बॉल साठी 100 रुपये, विकेट साठी 100 रुपये चिंटूला सुद्धा आहेत योगीजी तरे साहेब यांच्याकडून आणि विकेटला 1500 रुपये या तिघांकडून सुद्धा होते. राकेश पाटील, राकेश तरे आणि स्वप्नील भोईर. या वेळेला मोठा फटका. इथे मात्र जबरदस्त. सध्या तरी स्वप्नील पाटीलने हे बक्षीस जिंकलेलं आहे. मनीष गावड यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. विश्वास पाटील सरपाडा यांच्याकडून 500 रुपये. जबरदस्त अप्रतिम. मनीष गावड सरांकडे बघितल्यावर एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पुढे येताना नाव आपल्याला बघायला मिळतंय. स्वप्नील वर्सेस राहुल. 47 धावा.
ओ यावेळेला स्विच हिटचा अटेम्प्ट डॉट बॉल. चांगली कमबॅकिंग राहुलने केलंय. एक अप्रतिम बॅटल. हृदयाचे ठोके आणि कुतूहलाचं साम्राज्य क्षणोक्षणाला वाढते मनोज पाटील सर. नक्कीच प्रत्येक क्षणाक्षणाला आपण बघतोय प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके सुद्धा वाढत असतील. जर प्रेक्षकांची पाठीराख्यांची ही जर स्थिती होते तर मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू आहेत त्यांच्यावर किती प्रेशर असेल ह्याचा अंदाज आपल्याला येत असेल. पुढचा चेंडू इथे पुनश्च लॉंग आपच्या डोक्यावर नेतोय षटकार. परत 500 का मनीषजी गावड साहेब. एकच 6 ला. धन्यवाद. थँक्यू डीजे, थँक्यू. जबरदस्त गाणं डॉन दादा बिरवाडीवाला आपण ऐकलंय. 53 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. ज्याने ज्याने बक्षीस लावले त्यांना आमचे अमर पाटील स्कोरर आहेत ते दर्शवतील की तुमची किती रक्कम झालेली आहे आणि ती रक्कम तुम्ही नंतर सामना संपल्यानंतर जमा करून आपण त्यांना देऊयात. कारण प्रत्येक डॉट बॉल साठी सुद्धा 100 रुपयाचं कॅश प्राइज योगीजी तरे साहेबांकडून होतं. विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज होते. त्यानंतर षटकारासाठी सुद्धा योगीजी तरे साहेब असतील, देवानंदजी वजीर साहेब, संजयजी किणी साहेब यांच्याकडून सुद्धा होते. आणि एका षटकारासाठी 500 रुपयाचं जे कॅश प्राइज लागलं होतं मनीषजी गावड सरांकडून ते आलेले आहेत आमच्यापर्यंत. तर अजित सर काय म्हणतील, अजून 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आता मी फक्त 29 धावा म्हटल्या होत्या त्या कुठेतरी आता खूप काही झाल्यात. 5 षटकं आणि 53 धावा, 10 पेक्षा जास्त सरासरीने संघ पुढे जातोय. इथून जर 15 ते 20 धावा जर आल्या, 15 धावा कमीत कमी जरी आल्या तरी सुद्धा प्रेशर टाकू शकतात राहुल 21 वर. प्रामुख्याने 8 चेंडूमध्ये 25 धावांची एक जबरदस्त कॅमिओ, 26 धावांची कॅमिओ एक बघायला मिळते स्वप्नील पाटील कडनं. डेथ ओव्हरला प्रारंभ झालाय. इथे मात्र गार्गेशला बोलवलं गेले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावा स्कोर कार्ड वरती 53. ही अंतिम जी षटक आहे, अंतिम षटक आहे 6 चेंडूचं, खूप महत्वाचं असेल. गार्गेश आलेले आहेत. एका बाजूने ओपनिंग पेअरला आलेला तुषार अजूनही शांत आहे. दुसऱ्या बाजूने 26 धावांची एक जबरदस्त कॅमिओ खेळतायत स्वप्नील. गार्गेशने जर पहिला विकेट काढला तर 100 रुपये आहेत, दुसरा काढला या षटकात तर 200, तिसरा काढला तर 300 रुपये, असं प्राइस सुद्धा वाढत जाते कौस्तुभ पाटील आगरवडे यांच्याकडून. गार्गेश समोर येतो तुषार. अतिशय सुरेख खोलवट टप्प्याचा चेंडू उडवलाय चेंडूला आणि इथे स्वप्नील मात्र स्ट्राईक घेतील. धावसंख्या 54 वर स्थिरावले गेले. स्वप्नीलची बॅटिंग इथे मात्र डॉन किलर बिरवाडी संघासाठी एक ऊर्जा देण्याचं काम करतंय. संजीवनी देताना आपल्या संघाला, संघाचा संघनायक, संघाचा ओनर म्हणून जी भूमिका आहे ती मोठी आहे. ग्रेट बॅटिंग. इथून मात्र त्याच्या अगेन्स्ट गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय गार्गेश, जो डेथ ओव्हरला स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. अतिशय सुरेख ऑन साइडला दिशा दिले फक्त. जबरदस्त फिल्डिंग. एक धाव परिपूर्ण. 5-5. 55 रन स्कोर कार्ड. एक सुंदर गोलंदाजी आहे गार्गेश यांच्याकडनं. तुषार थोडासा नाराज असेल, ज्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करणं गरजेचं होतं ते झालं नाही त्यांच्या माध्यमातून. नक्कीच तुषारकडे खूप क्षमता आहे. कागदोपत्री जर आपण तुषार घरत सफाळे हे नाव ऐकलं तर मात्र चांगले गोलंदाज थोडेसे त्याला घाबरतात. परंतु इथे तुषार घरत पूर्णपणे आपण बघतोय डॉन किलर बिरवाडीसाठी मात्र सध्या तरी अपयश होताना आपल्याला बघायला मिळतोय. बहाडोली एक्सप्रेस गार्गेश पाटील यावेळेला जबरदस्त अप्रतिम आपण बघतोय. चेंडूला इथे पिच केलं होतं. वाईड यॉर्कर गार्गेश. बहाडोली एक्सप्रेस म्हणून गार्गेशला संबोधले जाते. खूप छान पद्धतीने मात्र प्रतिनिधित्व करतोय बहाडोली संघाचं आणि इथून त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण या आधीची आपण 2 सामन्यामध्ये 2 षटकं गार्गेशची बघितली तर थोडासा महागडा ठरलाय. इथून त्याची जी गोलंदाजी आहे इनफॉर्म बॅटरच्या अगेन्स्ट आहे आणि 3 चेंडू हाताळत गार्गेशने दाखवून दिले की मी डेथ ओव्हरचा स्पेशालिस्ट आहे. इथून मात्र पिंच हिटर आहे त्याच्या समोर मिस्टर स्वप्नील पाटील, ज्याच्या बॅटमधनं पण गगनभेदी षटकार बघितल्यात. तर हे जे बॅटल आहे 3 चेंडूचं एक मोठं आकर्षण बनते. नक्कीच गार्गेशला प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये कौस्तुभ पाटील आगरवडे यांच्याकडून. इथून मात्र पुन्हा एकदा षटकार येतोय. सेट बॅटर आहे स्वप्नील पाटील आणि इथे फायर होताना आपल्याला बघायला मिळतात. काय म्हणते स्वप्नील बद्दल?
थोडासा स्लॉट मध्ये चेंडू होता आणि स्वप्नील पाटील अशा चेंडूला पनिशमेंट करतायत आणि धावसंख्या 6 ने फ्लाय झाले 61 धावा. आता मात्र जे बॅटल आहे ते बॅटल एका चांगल्या स्टीप टार्गेट कडे जात आहे, जिथे मात्र सेकंड इनिंग साठी डॉन किलर बिरवाडी संघाच्या गोलंदाजाकडे असतील भरपूर धावा, ज्या वाचवण्यासाठी त्यांचं मनोबल थोडंसं वाढेल. आणि जर आपण राहुल 21 ला जर बघितलं तर त्यांना धावा बनवण्यासाठी थोडेसे जोखीमभरे शॉट खेळावे लागतील. अशा स्थितीमध्ये सध्या मॅच थोडीशी पुढे जात आहे. आणि डॉन किलर बिरवाडीचा विचार केला 2 सामने 2 पराभूत झाले होते, त्यामुळे थोडंसं खच्चीकरण झालं होतं. पण एका बाजूने 2 सामने 2 विजय, आत्मविश्वास वाढला होता. आणि या वेळेला मात्र डॉनने जी फलंदाजी केली ती जबरदस्त आहे, वाख्याने जोगी फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. इथून मात्र सिंगलला थोडंसं घेण्यामध्ये घेत नाहीयेत ते, कारण शेवटचा चेंडू त्यांना चांगला फिनिश करायचा आहे. परंतु एक धाव म्हणून तर खूप महत्वाचे आहेत. धावा स्कोर कार्ड वरती 61. आणि त्याने माघारी कोणाला धाडलं तर आयकॉन खेळाडूला, म्हणजे डॉन किलर बिरवाडीचा तो आयकॉन खेळाडू आहे. परंतु का केला होता अट्टहास, तर ह्यासाठी केला होता हा अट्टहास. आणि इथून चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार येतोय. धावसंख्या आपण 65 धावा. 11च्या सरासरीने 66 धावांचं टार्गेट इथे सेट केलं आणि त्याच्यामध्ये एक जबरदस्त कॅमिओ बघायला मिळते मिस्टर डॉन स्वप्नील पाटील यांची. तेरा चेंडू आणि 37 धावांची विस्फोटक इनिंग ज्यांनी साकारले. 66 धावांचं टार्गेट समोर आहे. आणि नक्कीच या ठिकाणी मी अक्षयजी पांडव सरांना विनंती करेन की या आपण कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये एक गोड आवाज अक्षयजी पांडव सरांचा. तर यानंतर होणारा सामना असेल रिहान सुपर किंग बहाडोली आणि जय बजरंग बिरवाडी या दोन संघांदरम्यान नाणेफेक होईल. तर मी अजितजी पाटील सरांना विनंती करेन, सर आपण एक नाणेफेक करून घ्यायची आहे. रिहान सुपर किंग बहाडोली वर्सेस जय बजरंग बिरवाडी. समालोचन कक्षामध्ये होते थोडासा बदल. आदरणीय अक्षयजी पांडव साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा गोड आवाज नक्कीच आपल्याला ऐकायला मिळेल. तोपर्यंत आपण एक डीजेला संधी देऊया. थँक्यू डीजे, थँक्यू. आदरणीय संजय किणी सरांना विनंती करेन, MH48 प्रॉपर्टीचे प्रोपायटर. आणि मी विनंती करतोय संजय किणी सरांना की आपण पुढील सामन्याची नाणेफेक करायची आहे. टॉस का बॉस. टॉस बॉक्स आपण बघतोय प्रियांशू रेडीमिक्स आणि स्वरांगी ट्रान्सपोर्ट यांच्याकडून स्पॉन्सर केलेला आहे. आणि रिहान सुपर किंग बहाडोलीच्या कर्णधाराला विनंती करेन, तसेच जय बजरंग बिरवाडी संघाच्या संघनायकाला विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. तिथे अजित पाटील सर सज्ज आहेत. चला, विशाल पाटील, दुसऱ्या बाजूने भावेश पाटील, एक सरपड्याचा ऑलराऊंडर खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने नवसेचा ऑलराऊंडर खेळाडू भावेश पाटील. दोघांमधील मात्र द्वंद्व आपल्याला नक्कीच या पुढील सामन्यामध्ये बघायला मिळेल. जय बजरंग बिरवाडी गुणांची पाठी अजूनपर्यंत कोरी आहे, जतीन पाटील आम्हाला दर्शवतात. तर एका बाजूने साहिल पाटील आम्हाला दर्शवतात की रिहान सुपर किंग 2 सामने 1 विजय आणि 2 गुणांसह हा संघ 4थ्या क्रमांकावर होता कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर. चला, टॉस साठी यायचंय. रिहान सुपर किंग विपक्ष जय बजरंग बिरवाडी. दोन संघामध्ये एक जबरदस्त द्वंद्व आपल्याला बघायला मिळेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय, कम फॉर द टॉस इमिजिएटली. या लवकर टॉस करण्यासाठी. एक अतिशय अप्रतिम अशी क्रीडानगरी, सुसज्ज अशी क्रीडानगरी, भव्य दिव्य असं नियोजन, आगरी समाजातील सर्व खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ सातत्याने देणारं आगरी प्रीमियर लीगची आमची कोर कमिटी. यंदाचं 7वं पर्व
आदरणीय संजय जिकिणी सरांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल आणि एक मोठ्या मॅचकडे आपण वळणार आहोत. एक दर्जेदार मॅच, एक नीटनेटकं नियोजन, अप्रतिम असं भव्य दिव्य असं व्यासपीठ. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतो, या पण आपल्याकडे भरपूर वेळ आहे, तोपर्यंत आपण टॉस करणार आहोत. कारण जर मॅचला स्टार्ट झालं तर इथे इंटरव्ह्यू घेता येणार नाहीये. त्यासाठी विनंती करतोय आम्ही दोन्ही संघाच्या संघनायकांना पण त्वरित टॉससाठी यायचंय. कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा टाइम आपण स्पेंड करू नका. रिहान सुपर किंग बनाम जय बजरंग बिरवाडी. तर आम्हाला कमिटी मेंबर्सकडून सूचना आलेली आहे की ज्या महिला इथे उपस्थित आहेत त्यांना मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. तसेच कोणी आगरी समाजातील बांधव असतील, वरिष्ठ नागरिक असतील, शाखा संचालक, शाखा पदाधिकारी असतील, त्यांना विनंती करेन की आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आणि बहाडोलीवरून या महिलांचं इथे आगमन होते, कारण यापुढील सामना आहे रिहान सुपर किंग बहाडोली आणि जय बजरंग बिरवाडी या दोन्ही संघातील दोन कर्णधार तिथे उपस्थित आहेत. तर जाऊया अजितजी पाटील सरांकडे. हेड इज कॉल आणि हेड आलाय. जय बजरंग बिरवाडी संघ वन द टॉस. काय घेणार तुम्ही बॉल फर्स्ट आणि त्याचं रिझन काय? प्रथमतः गोलंदाजी करण्यासाठी आमच्याकडे चांगले बॉलर आहेत, आम्ही कमीत कमी थांबवायचा प्रयत्न करू. आणि कुठले असे गोलंदाज आहे जे तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळून देतील आणि ओपोनेंट टीमला कमीत कमी धावामध्ये थांबवतील? मी आहे, प्रथम आहे, भावेशद आहे आणि श्रीकांत. कसं वाटतं या ठिकाणी 7वं पर्व खेळताना तुम्ही जे एन्जॉय करतायत क्रिकेट, काय म्हणशील त्याबद्दल? खूप चांगलं आयोजन नियोजन. बेस्ट ऑफ लक. जय बजरंग बिरवाडी won the toss and elected to field first. An opponent team has been invited for a batting. Next match, big battle between Jay Bajrang Birwadi and Rian Super King. O2 commentary studio. आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब, एक बहाडोलीचं व्यक्तिमत्व आपल्याला इथे बघायला मिळते आणि याचं कॉमेंटेटर म्हणून खूप छान कॉमेंट्री सुद्धा करतात. राजू किनी सरांना सुद्धा विनंती करेन आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्यांचा संघ आदर्श 11 आपण बघतोय विजयी झाला होता. बहाडोली प्रीमियर लीग मध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता आणि ते खुश असतील. तर आमचे टाइम कीपर मणिजी गावड साहेब आगरवडी यांनी टाइम सेट केलेला आहे. स्टॉपवॉच सेट आहे, इथून मात्र चालू होतोय. या वेळेला मात्र जबरदस्त अप्रतिम फटका आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या आपण बघितली तर पहिल्या चेंडूवर एक धाव येताना राहुल पाटील यांच्या बॅट मधून आपण बघितलं. गौरव किणे आहे गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम. नक्कीच अक्षयजी पांडव साहेब सुद्धा आमच्याशी जोडले जातील. सर काय म्हणतील? 66 धावांचं लक्ष आहे, 6 षटकांचा खेळ शिल्लक आहे. राहुल पाटील आणि चेतन या जोडीवर मात्र सर्व काही अवलंबून आहे. निश्चित चांगली फलंदाजी करावी लागेल. हा बॉल गौरवचा चांगला होता, थोडासा अँगल क्रिएट केला, बाहेरच्या बाजूने काढण्याचा त्याचा जो मनसुबा होता तो इथे योग्य तऱ्हेने त्यानं सफल ठरवला. चेंडू बाहेरच्या बाजूने काढला, विकेट कीपर पर्यंत घेऊन गेला. चेंडू जर आपण इथे पाहिला तर निर्धावच्या स्वरूपानं काउंट केला जाईल. अगदी चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकात जो मारा अद्यावत होणं गरजेचं आहे, अगदी तो मारा मैदानाच्या आतमध्ये अद्यावत होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. अचूक टप्पा, अचूक लाईन, भेदक तिखट मारा आपण ज्याला म्हणतो ना, तो तिखट मारा सध्या सुरू आहे. हा बॉल फुल लेंथवर पिच केला, पुढे खेळवलं गेलं, फलंदाजाला बॅकलिपला खाली करायला भाग पाडलं. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. तुम्ही जे सुरुवातीचे षटक आहेत ना मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक, तेव्हा ज्या पहिल्या षटकांमध्ये तुम्ही बॅटरला जेव्हा बॅकलिप खाली करायला भाग पाडताना तिथेच तुमच्या गोलंदाजीचं यश ते दिसून येतं. कारण या षटकांमध्ये बॅटर थोडासा हाय बॅकलिपने फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर करतो. इथे लोवर फुल टॉस बॉल होता, मिसिंग यॉर्कर. जर आपण पाहिलं तर सेल्फ फॉलो थ्रो मध्ये झेलची संधी निर्माण झाली होती, मात्र सेल्फ फॉलो थ्रो मध्ये झेल घेणं नेहमी कठीण असतं आणि तिथे सारख्या एका कसलेल्या खेळाडूकडनं चुकी झाली. इथे चेंडू हातातनं त्याच्या निसटताना पाहायला मिळतोय. नक्कीच सुरेख गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय, धावसंख्या 3 धावा पूर्णपणे मात्र बांधून ठेवलंय. खरोखरच तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की तिखट मारा, आणि तिखट माऱ्याने मात्र गोलंदाजी करतोय गौरव खिणी. इथे चांगला बॉल, अगेन लोवर फुल टॉस. यॉर्कर लाईनचा जास्तीत जास्त प्रयत्न, खोलवर टप्प्याचे बॉल हाताळायचे आहेत गौरवला. त्याची रणनीती इथे स्पष्ट दिसून येत असताना अगदी चांगल्या विचारानं तुमची सोच गोलंदाजीमध्ये खूप महत्वाची असते.
तुम्ही काय विचार करता, तुम्ही फलंदाजाला कशा पद्धतीने रीड करता, त्यावर तुमच्या गोलंदाजीचं भवितव्य ते दडलेलं असतं. आणि गौरव किणी या खेळाडूला फलंदाजाला रीड करणं किंवा कशा पद्धतीने गोलंदाजी करणं हे शिकवण्याची गरज नाही. खरं तर एक प्रदीर्घ कारकीर्द टेनिस बॉल क्रिकेटमधले चढ उतार ज्यानं जवळून पाहिले, चांगला काळ, सुवर्ण काळ, वाईट काळ, या दोन्ही परिस्थितीमधनं जो पुढे गेलेला खेळाडू आहे गौरव किणी, तो सुद्धा अगदी चांगलं कामगिरी करत असताना नक्कीच यावेळेला मात्र सुरेख फटका बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव जातोय. म्हणजे पहिलं षटक आपण म्हणूया सर की पूर्णपणे गौरव किणीच्या आणि डॉन किलर बिरवाडीच्या नावावर आपल्याला बघायला मिळते. 4 धावा फक्त धावफलकावर बघायला मिळतात. म्हणजे विजयासाठी अजूनही 30 चेंडू आणि 62 धावांचं लक्ष समोर असेल. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी खरं तर एक्सेप्ट असते, मात्र या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी इथे तुम्हाला पाहायला मिळाली. असंच प्रतीत होतंय या पहिल्या ओव्हर नंतर. चांगला खेळ राहिला ओव्हरऑल. आपण जर पाहिलं तर डॉन किलरचा संघ सध्या या मॅचला लीड करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. अर्थात या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर जर कोणी विराजमान आहे तर डॉन किलर बिरवाडीचा संघ. मात्र हा क्रिकेटचा खेळ आहे ना, हा क्षणार्धात रंग बदलतो. इथे वेळ बदलायला वेळ लागत नाही. नक्कीच खूप छान कमेंट्स तुमच्याकडून आपल्याला बघायला मिळतात. खूप छान मार्गदर्शन आणि जबरदस्त सामना रंगताना आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय मैदानाच्या. कारण डॉन किलर बिरवाडी 2 सामने 2 पराभूत झाल्या होता. त्यानंतर मात्र थोडंसं मानसिक खच्चीकरण त्यांचं झालं होतं. इथून मात्र उभारी घेण्याची जी जबाबदारी होती ती या संघावर होती. परंतु डॉन किलर बिरवाडी संघाकडून आपण स्वतः संघमालक स्वप्नीलला बघितलं, काय जबरदस्त फलंदाजी केली. प्रत्येक चेंडू मागे फलंदाजी भरत गेली आणि एका सुस्थितीमध्ये डॉन किलर बिरवाडी या संघाला नेऊन ठेवले. त्याने 65 धावा धावफलकावर लावल्यानंतर मात्र ज्या पद्धतीची एका आयकॉन खेळाडूकडून गोलंदाजीची अपेक्षा होती ती गोलंदाजी होताना गौरव किणी यांच्याकडून आपण बघितली. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज तुषार गरत, मॅन फ्रॉम सफाळे. आणखी चांगला गोलंदाज येतोय. क्रिकेटचा खेळ आहे ना, ज्यामध्ये क्षणाक्षणाला क्रिकेटचं पारडं जे बदलत राहतं. आणि असं म्हटलं जातं ना, रात नाही ख्वाब बदलते, मंजिल नाही कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले या ना बदले मात्र लेकिन वक्त जरूर बदलता है. तुमची वेळ बदलते, ती बदलवण्याकरता ती धमक आणि ती कुवत ती तुमच्या अंगामध्ये असली पाहिजे. आणि सध्या तरी ती कुवत डॉन किलर बिरवाडीच्या क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांनी फलंदाजांनी आपल्याला सध्या तरी दाखवलेली आहे. सध्याच्या स्थितीला जर सामन्याचं पारडं आपण बघितलं तर डॉन किलर बिरवाडीच्या बाजूने थोडंसं झुकताना बघायला मिळतंय. चांगला बॉल उजव्या स्टिकच्या बाहेर, बॅटची हलकीशी कडा घेतल्यानंतर फ्लाइंग स्लिप कडे वळाला. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचले 5 वर. थोडीशी शांतता आहे मैदानामध्ये. आदरणीय देवाणजी वजे साहेब या स्पर्धेचे अध्यक्ष, त्यांच्याकडून राहुल पाटील चिंटू यांच्यासाठी लगातार 2 षटकारांसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आले. मनोबल वाढवण्याचा प्रयत्न आहे, कारण पारितोषिक ही तुमचं मनोबल वाढवण्याकरता लावली जातात, तुमच्या चांगल्या उत्तम दर्जाच्या खेळाकरता लावली जातात. आणि अग्री प्रीमियर लीग आहे, आपल्या समाजातील होतकरी खेळाडूंना चांगलं प्लॅटफॉर्म मिळावा, अगदी त्याकरताच या स्पर्धेचं हे देखणं आयोजन. नक्कीच योगीजी तरे साहेब यांच्याकडून सुद्धा राहुलला प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज लागलेला आहे. जबरदस्त बक्षिसांची खैरात होताना आपल्याला बघायला मिळते. मनीष गावड साहेब थोडेसे शांत बसलेले आहेत, कारण पहिल्या डावाला सुरुवात झाली तेव्हा खूप जल्लोष होता. हा बॉल जर आपण पाहिला तर खोलो टप्प्याचा अलॉंग द कार्पेट खेळला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर आला, चेंडूला फील्ड केली, एक सिंगल तिथे कन्वर्ट झाली. 1च्या मदतीने धावसंख्या 6. कपिल देव निकंज यांचा वाढदिवसाचा हा आकडा आहे 6. तर फलकावर जोडत असताना लागोपाठ 3 षटकारांसाठी राहुलला मनीष गावड साहेब आगरवडे यांच्याकडून 500 रुपये आहेत. म्हणजे कुठेतरी राहुलवर अन्याय होतोय, कारण डॉनला एका षटकारासाठी 500 होते, राहुलला 3 षटकारांसाठी 500. हा बॉल फ्लाइंग स्लिप मध्ये गेला. जोवर जिथे चेंडूला उचललं गेलं, एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. चेंडू मोठ्या फटक्यामध्ये जात नाहीये. जे गॅप तुम्हाला अधोरेखित करायचे ते गॅप इथे मिळत नाहीयेत. शोधणं गरजेचं आहे, रन्स बनवणं गरजेचं आहे. या रन जर बनवल्या गेल्या नाही तर मग पराभवाची जी कडवट चव ती तुम्हाला इथे चाखावी लागेल. तुम्हाला तो गोडवा, तो सुखद अनुभव जर घ्यायचा आहे तर मग या मॅच मध्ये रन्स गरजेचे आहेत. हा बॉल आडव्या पट्ट्यानं खेळला गेलाय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये असलेला खेळाडू, त्याच्याकडनं इथे चुकी झाली. चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय सीमारेषे लगत. खूप चांगली फिल्डिंग. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू होता, तो लॉंग लेग पर्यंत वेगानं पोहोचला. तिथे जोपर्यंत त्यानं चेंडूला उचललं, रन्स मध्ये वाढ झाली. धावसंख्या इथे पुढे सरकत असताना एकेरीकडनं दुहेरीकडे वाटचाल करते. 10 ही धावसंख्या धावफलकावर आहे.
नक्कीच आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. बहाडोलीवरून प्रदीप दत्तात्रय पाटील यांच्याकडून या अग्री प्रीमियर लीग 2024 करिता रोख रक्कम रुपये 500 रुपये आलेले आहेत. त्यांचा आम्ही टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर. राहुलने षटकामध्ये कसेही 3 षटकार मारले तरी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि या वेळेला मात्र जबरदस्त गोलंदाजी होते. काय म्हणतील अक्षय सर की तुषार ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय, आउटसाइड दी ऑफ स्टंप मारा करतोय, तर तुम्ही काय म्हणतील? निश्चित एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. एक्सपिरियन्स नुसता तुमचा गुरु नाही आहे, तुमचं भविष्य आहे. आणि इथे खूप चांगला मारा या गोलंदाजाकडनं विशेषतः तुषारकडनं पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल कमी गतीनं चेंडूवर फिंगर रोल केले होते, ते स्पष्ट दिसून आलं. फलंदाजाला बॅट इथे बॉलला रीड करणं शक्य झालं नाही आणि त्यानंतर चेंडू हलकाचा कट होत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. इथे आला चेंडू डॉट. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांचा खेळ समाप्ती. एकेरीस धावफलकावर धावसंख्या आहे विदाउट लॉस 10. तर आपण थोडंसं स्वागत सन्मानाकडे वळतोय. स्प्रे पाठवून द्यायचंय मैदानाच्या आतमध्ये, रिले स्प्रे घेऊन जायचं. आदरणीय देवानंदजी वजे साहेब यांना मी विनंती करेन की सर आपल्या शुभ हस्ते आपण प्रदीपजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे इथे या अग्री प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून. अग्री प्रीमियर लीग 2024 आमचे प्रमुख पाहुणे आदरणीय प्रदीपजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि बहाडोली गावचं एक व्यक्तिमत्व आहे. आणि या पाहुण्यांचं स्वागत या स्पर्धेचे अध्यक्ष देवानंदजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र करण्यात येत आहे. तर आजचा शुक्रवारचा दिवस आहे अक्षय सर, आणि इथे एवढं जोरदार बक्षीस आपल्याला लागताना बघायला मिळतात. आणि आतापर्यंत 6 पर्व झालेले आहेत. मी 6 पर्वामध्ये प्रमोद सरांच्या सोबत आम्ही असतो इथे. शेवटच्या दिवशी 25% सुद्धा समालोचन करण्याची संधी मिळत नाही. एवढी बक्षिसं मात्र या खेळाडूंवर लागली जातात. जिथे दिलदार समाजाची स्पर्धा आहे ना, मग तिथे बक्षिसांचा वर्षाव का होणार नाही? कारण आगरी समाज जर आपण पाहिलं ना, तर हा दिलदार व्यक्ती किंवा दिलदार हस्तींचा समाज म्हणून या समाजाची एक वेगळी ओळख आहे. आणि जिथे दिलदार लोक आहेत तिथे मग पारितोषिक करण्याला लागणार, तर आणखी काय लागणार? नक्कीच. खरोखरच आगरी समाज म्हणजे दिलदार, आगरी समाज म्हणजे भांडखोर समाज पण म्हटलं जात आहे. परंतु आम्ही का भांडतोय हे इतर समाजाला माहीत नाही, म्हणून थोडंसं आग्र्यांपासून थोडेसे लांब सुद्धा राहतात लोक. काही जण विचारतात की तुमचा समाज खूप कमी आहे, परंतु त्यांना एवढंच सांगेन सर मी की जंगलात माकडांची संख्या जास्त असते, वाघांची खूप कमी आहे. आणि वाघांची संख्या जर वाढली तर बाकीचे जीव धोक्यात येतील. तुम्ही जे बोलले ना भांडखोर व्यक्ती, याबद्दल मी एक गोष्ट सांगेन की आगरी समाज असा आहे ना, जो स्वतःहून कोणाच्या वाट्याला जात नाही, मात्र कोणी अंगावर घेत आला तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही. बरोबर. सोप्या भाषेत सांगायचं तर हे असंच याचं विश्लेषण होईल की स्वतःहून कोणाच्या वाट्याला हा समाज कधी जात नाही, मात्र जर कोणी अंगावर आला तर मग त्याला शिंगावर घेतल्याशिवाय सोडणार नाही. नक्कीच. पुन्हा एकदा आपलं धन्यवाद. तुम्ही आगरी समाजाबद्दल खूप छान असं मत मांडलं. वळू या सामन्याकडे. 2 षटकांचा खेळ झालाय आणि धावा जर झाले 10, म्हणजे सर इथून जर 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडू मध्ये विजयासाठी 56 धावांची गरज आहे. या 56 धावा करण्यासाठी राहुल आणि चेतनला कशा पद्धतीची फलंदाजी करावी लागेल? चांगली बॅटिंग करावी लागेल. मैदानामध्ये आक्रमकता, दाहकता, तुमच्यामधली विस्फोटकता ती मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पेशकश करावी लागेल. आणि तुमच्यामधली विस्फोटकता जर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही प्रदर्शित करू शकला नाहीत तर मग या मॅचचं विजयाचं स्वप्न ते फक्त स्वप्न राहील. म्हणजे गावड सरांना विनंती करेन, टाइम किती झाले सांगा जरा, कारण आम्ही 8 मिनिटं झाले तर 2 षटकांचा खेळ होतोय. स्वप्नील पाटील अँड कंपनी, आपण थोडंसं वेळेला महत्व द्या, कारण आज आपल्याला 8 सामने संपवायचे आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर षटक क्रमांक 3 करता पुन्हा एकदा अगदी क्रिस गेलची जर्सी नंबर ज्या खेळाडूंना परिधान केली आहे, गोलंदाज गौरव किणी गोलंदाजी ट्रॅकवर आहे, आयकॉन आहे. पुढचा बॉल क्रिस गेल, खरं तर क्रिकेट विश्वातला सर्वांचा आवडता खेळाडू. तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी तेव्हा बॅटिंग करत असताना तुमचं लक्ष टीव्हीकडे जरूर जाणार असा खेळाडू क्रिस गेल. त्याची ही जर्सी नंबर आहे. आणि खरं तर टेनिस बॉल क्रिकेट मधला सर्वात, टेनिस म्हणतो मी, इंटरनॅशनल क्रिकेट मधला जो सर्वात चांगला खेळाडू म्हणून त्याची एक वेगळी ख्याती आहे. प्रत्येकाबरोबर खूप चांगलं बिहेवियर ज्याचं नेहमीच राहिलंय. अवघडीला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू हवाई सफर होतोय का, परंतु नाही, क्षेत्ररक्षक मध्ये आलाय, परंतु बाहेर जाऊन झेल घेतला जातोय. 6 धावा. इथून मोठे फटके खेळावे लागतील, कारण आकाश तरेसारखा एक चांगला फलंदाज अजूनपर्यंत वाट बघतोय
फलंदाजीला येण्यासाठी मागच्या सामन्यामध्ये 45 धावांची वादळी खेळी त्याच्या बॅटमधून बघायला मिळाली होती. इथून दोघांना सुद्धा मात्र संधीचं सोनं करावं लागेल. मोठे फटके खेळण्याची तयारी ठेवावी लागेल. निश्चित चांगल्या फटका यावेळेस पाहायला मिळतोय. गौरव केणीचं भव्य स्वागत या बॉलवर केलंय. चांगली फटकेबाजी तुम्हाला सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. बॉल नंबर 2 गोलंदाज गौरव केणी गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. चांगला स्ट्रोक त्याच्या अगेन्स्ट. हा बॉल खूप चांगल्या पद्धतीनं अगदी अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने चेंडूला टॅप केलं जातं अगदी त्या पद्धतीने चेंडूला टॅप केलं. तदनंतर क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरचा तो चेंडूपर्यंत पोहोचला. जोपर्यंत त्याने चेंडूला उचललं 1 मध्ये धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 रन्स ऑन बोर्ड. अगदी चांगलं क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. षटकारानंतर कुठलाही आताताईपणा तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला नाही. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं. यावेळेचा फटका अप्रतिम आहे. एक सुंदर अप्रतिम स्ट्रोक. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने आणि चेंडू सीमारेषेवर चौकार 4. चांगला कट शॉट यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मिळाला. क्रिकेटचं अफाट सौंदर्य आहे ना, या अफाट सौंदर्यामधलं एक सौंदर्य झळकवणारा हा स्ट्रोक तुम्हाला जरूर पाहायला मिळाला. नक्कीच धावसंख्या आपण बघतोय 22 धावा 2.3 षटकांचा खेळ होतोय. आता चेंडू शिल्लक आहेत 21 आणि विजयासाठी 44 धावांचं लक्ष आहे. या 21 चेंडूमध्ये 44 धावा. गौरव केणीला मात्र येणारे 3 चेंडू खूप सुरेखरित्या हाताळावे लागतील. विकेट फॅक्टर मोस्ट इम्पॉर्टंट या सामन्यामध्ये जर आपण बघितलं तर निश्चित गौरव केणी आपल्या वैयक्तिक कोट्यामधलं दुसरं षटक हाताळतोय आणि थोडासा महागडा ठरलाय. पुन्हा एकदा कट करायचा होता बॉलला मात्र द्विधा मनस्थिती यावेळेस बॅटरची जरूर पाहायला मिळाली. सुरुवातीला फ्रंटफुटला थोडंसं बाहेर काढलं होतं. नंतर जर आपण पाहिलं तर फ्रंटफुट पुन्हा एकदा आत आला. तिथे हाफ हार्टेड स्ट्रोक असं म्हटलं जातं. खेळू की नको खेळू या द्विधा मनस्थितीमध्ये जेव्हा बॅटर असतो त्याला हाफ हार्टेड स्ट्रोक असं म्हटलं जातं. अगदी त्या पद्धतीचा हा बॉल होता. इथे फटका चांगला आहे. फोर्स करायचा होता. एलिमिनेशन बनलं नाही. चेंडू अलॉंग द कार्पेट आला. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 न वाढत असताना 23 शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 मधला. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथे तुमच्याकरता लक्ष सेट आहे 66 म्हणजे पर ओव्हर 11. चांगला बॉल बॅटच्या आतल्या साईडची कडा ज्याला चायनीज कट असं म्हटलं जातं किंवा लेमन कट असंही म्हटलं जातं. अगदी त्या पद्धतीनं बॉल न बॅटचा स्पर्श घेतला आणि त्यानंतर शॉट फाईन लेग कडे गेला. तिथे जोवर उचलला गेला. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 या आकड्यानं वाढत असताना जाऊन डॉटनं माफ करा षटकाची उद्घोषणा झाली. 3 षटकांचा खेळ झालाय. मध्यान्ह झालाय. ड्रिंक्स करता इंटरव्हल आहे. या 3 षटकांचा खेळ समाप्ती करीस धावफलकावर 23 लागल्या गेल्यात. येणारी 3 षटक अजूनही शेष आहेत. या 3 षटकांमध्ये विजयाकरता इथनं तुम्हाला 43 रन्स बनवायचे आहेत. कशा पद्धतीने 43 बनवले जातील येणाऱ्या 3 षटकांमध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र या 3 षटकांच्या आधी जो ड्रिंक्स इंटरव्हल आहे आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. आपण जाऊया पीके साऊंड्स यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत ऐकू. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा आगरी प्रीमियर लीग 2024. थँक्यू डीजे. आगरी हा शब्द आहे ना, या आगरी शब्दाला मी थोडंसं विस्तारित स्वरूपानं मांडण्याचा प्रयत्न करतो. आ या शब्दाचा अर्थ असा आहे ना, गाई एकविरा छत्रपती शिवाजी महाराज आणि गणपती बाप्पा आपले आई बाबा यांच्या खेरीज कुणाच्याही पुढे आपलं डोकं न झुकवणारा, अभिमानानं स्वाभिमानानं आणि स्वकर्तृत्वावर जगणारा समाज म्हणजे आगरी समाज. ग या शब्दाचा अर्थ असा आहे, गर्व आहे ज्याला आपल्या चांगल्या भाषेचा, गर्व आहे ज्याला आपल्या आगरी असल्याचा आणि गरजवंताच्या मदतीला काळ्या रात्रीतही जो समाज धावून येतो तो आगरी. री या शब्दाचा अर्थ असा आहे की जो रीतिरिवाज अगदी योग्यतेनं पाळतो आणि या महाराष्ट्राच्या संस्कृतीला खूप चांगल्या पद्धतीनं सर्वांच्या समोर मांडतो तो जो समाज आहे त्याचं नाव आगरी. खरोखरच खूप खूप धन्यवाद. तुम्ही आगरी या भाषेचं थोडंसं वेगळं स्वरूप इथे मांडलेलं आहे आणि जबरदस्त अप्रतिम विश्लेषण आपण इथे केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतोय. वळूया सामन्याकडे. 18 चेंडू आणि 43 धावा, म्हणजे ज्या 18 चेंडू मध्ये आतापर्यंत 23 धावा सलामीच्या जोडीने केलेली आहे
आणि आतापर्यंत 18 चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे, तर काय म्हणतील? गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज यावेळेस सज्ज होते पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. इथे फुलटॉस बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे पडेल प्रेक्षक, त्याच्या मस्तकावर दस्तक, चेंडू सीमा रेखा पार, षटकार 6. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आहे यावेळेस तुषार. कंटिन्यू केले गेले त्यालाही. यावेळेस बॅटची कडा मात्र विकेटच्या मागे. खूप चांगल्या पद्धतीची फील्ड तिथे पाहायला मिळते. वैभव आहेत, नवसईला बिलॉंग करणारा खेळाडू. इथे विकेट सॅक्रिफाईस, विकेट सॅक्रिफाईस, विकेट आली आहे. माघारी परतावं लागेल बॅटरला. खेळाडू बाद. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आकाश तरे येतोय. थोड्याशा नजरा उंचावल्या असतील आणि राहुल 21 या संघाकरिता आपण बघितलं तर मात्र शुभ संकेत असतील, कारण ज्या फॉर्म मध्ये आकाश आहे हा सामना जिंकण्यासाठी नक्कीच प्रयत्न असतील. क्रितिश गरद बिरवाडीवरून, त्याच्यानंतर आपण बघतोय शुभम वजे यांनी अक्षय पांडव सरांना मात्र शुभेच्छा दिलेत. आणि एक पालघरचा गोड आवाज आम्हाला ऐकायला मिळाला, त्यासाठी आयोजकांचं सुद्धा धन्यवाद व्यक्त केलंय. पुन्हा एकदा मात्र आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. जे श्रोते पाटील नेटवर्कच्या माध्यमातून युट्यूबशी जोडले गेलेत त्यांचं सुद्धा हृदयपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि इथे जे प्रेक्षक या मैदानावर उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. या वेळेला मात्र कटचा फटका आपण स्क्वेअर ऑफ द विकेट खेळताना बघतोय. चेंडू निघून जातोय 4 धावांकरिता. अगदी या स्ट्रोकला जर त्याच्या कमेंटच्या भाषेत म्हणायचं झालं ना, सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. अगदी त्या पद्धतीचा हा फटका होता. चेंडू बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना चौकार 4. 34 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या आपण बघितली तर 3.3 षटकांचा खेळ होतोय. आणि इथून मात्र 15 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष समोर आहे. या वेळेला मात्र चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा हलक्या गतीने स्वप्नील पाटील यांच्या हातामध्ये जातोय. 14 चेंडू 32 धावा. 14-32 सध्याचं समीकरण आहे. ते जुळवण्याकरता तुम्हाला चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. चांगले स्ट्रोक तुम्हाला इथे खेळावे लागतील. तुषार चांगला मारा, चांगला मारा. तुषारचा हुशार मारा इथे आपण जरूर म्हणू शकतो. फुल्लर लेंथवर बॉलला पिच केलं. उजव्या यष्टीच्या बाहेर फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन त्याने यावेळेस अद्यावत केली आणि रोखलंय बॅटरला. उजव्या यष्टीच्या बाहेर खूप जास्त बाहेर करतोय यावेळेस. जर आपण पाहिलं तर अतिरिक्त बाहेर पडतोय बॉल, ज्याला वाईटच्या स्वरूपानं कॅरी केले गेले. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जर आपण पाहिली तर 35. या षटकातील आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर आहे. ऑन साइडला चांगला फटका आहे. बिटवीन द गॅप खेळलाय. 1 बाउन्स. चेंडूला रोखणं कठीण आहे. नो चान्स एनी फील्ड. चेंडू सीमारेषेच्या पार चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4. थँक्यू डीजे. राहुल 21 ची गाडी जर सध्या आपण पाहिली ना तर ती ही राहुल 21 ची गाडी सध्या अगदी राजधानी एक्सप्रेस सारखी धावती आहे. जी राजधानी एक्सप्रेस जेव्हा मुंबई सेंट्रलवरनं सुटते ना, बोरिवलीपर्यंत तिचा वेग थोडासा कमी असतो. मात्र बोरिवली जसं क्रॉस करते ती अगदी सुसाट वेगानं पुढे धावते. अगदी तशीच ही मॅचची स्थिती आहे. पहिल्या 2 षटकांमधनं जर आपण पाहिलं तर रन्स तेवढ्याच्या वेगानं नव्हत्या. मात्र त्यानंतर या राजधानीनं आपला सुसाट वेग प्रदान केलाय. अनुक्रमे जर आपण पाहिलं तर 13 आणि 16 त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये रन्स आल्यात. म्हणजे येणारी 2 षटकं शेष आहेत. 12 बॉल इथनं येणं बाकी आहे. या 12 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत. प्रति षटक 13.50 या सरासरीनं 27 कशा पद्धतीने 27 बनवले जातील येणाऱ्या 2 षटकांमध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र ही 2 षटकं धावफलकावर येण्याआधी एक छोटीशी संधी पुन्हा एकदा पीके साऊंड्स.
पीके साऊंड जर आपण पाहिलं ना अगदी मॅच प्रमाणे गीत लावलंय, कारण इथे गोलंदाजांना वाचून राहावं लागेल. ज्या पद्धतीनं सध्या गोलंदाजी सुरू आहे, ही गोलंदाजी याच पद्धतीनं जर मार खात राहिली तर इथे या मॅचचं चित्र निश्चित राहुल 21 टेंबोडे या बाजूनं जरूर जाऊ शकतं. नक्कीच, कारण आकाशकडे सुद्धा क्षमता आहे आणि आकाश त्यासाठीच मात्र एक गडी बाद केला गेला इथे, कारण बाद झाला नव्हता तो, त्याला बाद केलं गेलंय. आकाशला येण्यासाठी ही सगळी खटाटोप होती आणि इथे मात्र 12 चेंडू 27 धावा, जबरदस्त अप्रतिम मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. इथे वैभव येते गोलंदाज, नवसेचा खेळाडू आहे, कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कारण अनुभव खूप आहे. परंतु एका बाजूने 2 वेळा 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम केलेला बॅटर आपल्याला बघायला मिळतोय, तो म्हणजेच आकाश तरे. पुढचा बॉल, पहिलाच बॉल वैभवचा. इथे पंच आमच्याशी जोडले जातील. विरल नायर यांचा इशारा आलाय, इट्स अ नॉन प्लेबल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 1 या आकड्यानं वाढत असताना 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना यावेळेस जाऊन पोचती येते 40. चांगल्या धावा आल्यात, मात्र या चांगल्या धावसंख्येला विजयाची जोड काय देणे शक्य होईल ते पाहण्यालायक ठरेल. शॉर्ट ऑफ लेनचा मात्र चांगला बॉल, वुडलेन स्पॉटच्या आणि शॉर्ट ऑफ लेनच्या जस्ट बरोबर मधोमध पडला होता. त्यानंतर चेंडूला टॉस केलं, चेंडूला विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, यश मिळालं त्यामध्ये. चांगली गोलंदाजी वैभव, आपल्या अनुभवाला साजेसा खेळ, आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना याकरताच खरं तर त्याला ओळखलं जातं बलदंत देहयष्टी. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपलं कशप कौशल्य अगदी चांगल्या पद्धतीने दाखवताना तुम्हाला वैभव सध्या मैदानात पाहायला मिळतोय. पुढचा बॉल वैभव आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना ऑन साइडला इथे शॉर्ट ऑफ पुलचा स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल. वैभव याची देहयष्टी जर आपण तुम्ही पाहिली तर तुम्हाला एखादा मल्ल स्वभाव अगदी तशी देहयष्टी आहे. मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये वैभवने यावेळेस दाखवून दिलं की अगदी तीच माझी बॉडी लँग्वेज आहे. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय, घेऊन यावं लागेल दूर सीमारेषेच्या पार. हाय अँड हँडसम स्ट्रोक, षटकार 6. धावसंख्या जर आपण पाहिली तर या 6च्या मदतीनं एकंदर जाऊन पुसती ती 48 धावा धावफलकावर आहेत. वैभव त्याच्या विरोधामध्ये आक्रमकता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल ऑन साइडला जोरकस मारायचा आहे, फटका तेवढासा प्रॉपर नाही आहे. क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करत असताना चेंडूला त्यानं स्टॉप केलंय, ते महत्वाचं आहे, कारण या मॅच मध्ये धावसंख्या रोखण्या अत्यावश्यक आहे, गरजेचं आहे. या षटकातील आतापर्यंत जर तुम्ही पाहिले तर सध्या या षटकामधले 3 बॉल ते कंप्लीट झालेत, एक वाईड आहे. 4 झालेत का? 4 बॉल झालेत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय, 2 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. आठ बॉल 17 ची गरज आहे. 8 बॉल मध्ये 17, हे 2 बॉल खूप निर्णायक असतील या षटकामधले. उजव्या इष्टीवर चांगला बॉल अँगल क्रिएट करत असताना थोडासा बाहेरच्या बाजूने निघत असताना विकेटच्या मागे गेला, निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने. पंच इथे अगदी चांगल्या पद्धतीची भूमिका रिव्ह्यू बॅट्समन रिव्ह्यू यावेळेस घेतला गेला. आमचे तिसरं ऑफिशियल अंपायर्स आपल्याला आमच्या टेक्निशियन रूम कडे अर्थात पाटील नेटवर्क्स चे आमचे जतीन आहेत तिथपर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल. इट्स अ फेअर बॉल. चांगला बॉल आहे. आमचे तिसरे पंच आमच्यापर्यंत निर्णय देत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर वैभव आहे. शेवटचा बॉल या मॅच मधला सर्वात महत्वाचा 7-17. या बॉलवर मोठा फटका अपेक्षित जरूर असेल.
काय इथे मोठा फटका येताना पाहायला मिळेल की त्यापासून वंचित ठेवलं जाईल. मॅचला कलाटणी देणारा हा बॉल आहे. प्रेशर कुठल्या बाजूने असेल ते क्लिअर करणारा हा बॉल आहे. वैभव हार्ड लेंथ खूप चांगला बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. चेंडू विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने गेलाय. षटकाची उद्घोषणा झाली आहे. षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. 5 षटकांचा खेळ समाप्ती. एकेरीस 49 रन्स लागल्यात. येणारे शेवटचे 6 बॉल आहेत. विजयाकरता 17 रन्स बनवायचे आहेत. 23 मिनिटांमध्ये ही 5 षटकं तुम्ही कंप्लीट केली त्याबद्दल आपलं जरूर अभिनंदन असेल. ज्या पद्धतीनं तुम्ही खेळ मैदानात दाखवलाय अगदी काबिले तारीफ आहे. शेवटचं षटक 17 धावसंख्येची गरज आहे. हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आहे जिथे शेवटच्या षटकामध्ये 2 ते 3 षटकार जरूर येऊ शकतात आणि ते मारण्याचा प्रयत्न इथे बॅटरला जरूर करावा लागेल. शेवटचे 6 बॉल 17 धावसंख्येची गरज आहे. काय 17 बनवलं जातील की या 17 रोखल्या जातील हे जरूर आपल्याला पाहायचं आहे. चला थोडी घाई करा मित्रांनो. विनंती करतो आम्ही पुन्हा एकदा आपल्याला वेळेच्या बाबतीत थोडंसं आपली मदत अपेक्षित आहे. सूर्यनारायण देवता जोपर्यंत आपल्या सोबत आहेत तोपर्यंत संध्याकाळच्या सत्रापर्यंत आपल्याला आजच्या दिवसाच्या मॅचचं शेड्यूल तो कंप्लीट करायचा आहे. आदरणीय संदीपजी मडवी साहेब इथे उपस्थित होताना आपल्याला बघायला मिळतात. विहा 11 बावनपाडाचे सहसंघ मालक आहेत संदीपजी मडवी साहेब. सदा सरांना मी विनंती करेन. संदेशजी मडवी सदा इथे येतात. संदेश मडवी सदा आपला हार्दिक स्वागत, वेलकम. गोलंदाजीच्या ट्रॅकवर शेवटच्या षटकाकरता गोलंदाजी करत असताना तुम्हाला सध्या पाहायला मिळतोय हार्दिक एक युवा प्रतिभा संपन्न खेळाडू सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. युवा खेळाडू नेहमी ते प्रभावित करतात कारण युट्यूबचं माध्यम या युवा खेळाडूंकरता खूप महत्वाचं ठरलंय. त्यांच्याकरता ही नवसंजीवनी आहे कारण या युट्यूब मधनच त्यांना नवनवीन चेंडू शिकता येतात. पुढचा बॉल इथे हवेमध्ये आहे. बॉल क्षेत्ररक्षक काय पोहोचेल. गौरव किणी येतोय. एक चांगला कॅच त्याने कॅरी केलाय. या मॅचला कलाटणी देणारा महत्वपूर्ण झेल गौरव किणीच्या हातामध्ये समाविष्ट झाला. विकेट मिळाली. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदन खेळाडू बाद. तर विजयासाठी आपण बघितलं तर 5 चेंडू आणि 17 धावा. कौस्तुभ न्यूमॅन इन आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. क्षमता तर या खेळाडूकडे सुद्धा आहे परंतु एका बाजूने आकाश तरी बाद झाल्यानंतर थोडंसं मानसिक खच्चीकरण बघायला मिळेल का. चांगला बॉल इथे विकेटचं पतन. माघारी परतावं लागेल बॅटरला. सध्या जर आपण पाहिला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे ना गोलंदाज हार्दिक सध्या त्याचं करिअर 0 आहे आणि या शून्यातनं त्याला विश्व निर्माण करायचं आहे. या शून्यातनं त्याला आपलं स्वतःचं एक करिअर घडवायचं आहे आणि आजचा दिवस जर आपण पाहिला ना तर हे हिंदवी स्वराज्य उभे करण्याकरता माझ्या राजाला ज्या राजमाता जिजाऊंनी प्रेरणा दिली त्या आज जिजाऊंचा आज जयंतीचा उत्सव आहे. त्याबद्दल राजमाता जिजाऊ यांनाही विनम्र अभिवादन असेल. नक्कीच खरोखरच राजमाता जिजाऊ मास साहेब यांना आपण विनम्र अभिवादन करूया. आणि इथे संदेश घाटीम यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय की डॉन किलर बिरवाडी हा संघ जर विजयी होतोय आणि डॉनचा जर आगरी जल्लोष बघायला मिळाला तर 500 रुपये मिळतील. निश्चित हिज ऑन अ हॅट्रिक. संधी आहे हॅट्रिकची.
आपण जर पाहिलं तर स्वप्नील सध्या जीवाचं रान करत असताना मैदानाच्या आतमध्ये बिरवाडी प्रीमियर लीग होती सर आणि सामना दुसरा चालू होता, परंतु तिथून जो डॉनने टी शर्ट काढला आणि मैदानामध्ये जी धाव घेतली होती ती व्हिडिओ खूप व्हायरल झाले, म्हणून कदाचित हे बक्षीस लागलं असेल की आगरी जल्लोष जर मैदानाच्या आतमध्ये झाला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. निश्चित मॅच रंगतदार आहे. 4 बॉल 17 3 षटकार. आता या मॅचचं समीकरण तेच आहे, येणारे 4 बॉल मध्ये तुम्हाला 3 षटकार खेचायचे. काय ते 3 षटकार खेचले जातील आणि ह्या खेळाडूकडे क्षमता आहे. रोहन आहे, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 100 धावा सुद्धा याच्या बॅटमधून आल्यात एका डावामध्ये 6 षटकांच्या खेळामध्ये. रोहन जो सध्या मैदानामध्ये आहे, अपेक्षेची पूर्तता त्याला करणं अत्यावश्यक आहे. करेल का? चांगला बॉल, खोल टप्प्याचा युवा प्रतिभा संपन्न खेळाडू आपण जरूर म्हणू शकतो गोलंदाज हार्दिकला. काय गोलंदाजी केली या फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन, फलंदाजाला वेटीस धरणारी लाईन, आपल्या गोलंदाजीच्या बेड्या फलंदाजाच्या पायामध्ये मनमन अडकवणारी गोलंदाजी आपल्याला या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अप्रतिम मारा, सुरेल आणि लयबद्ध मारा ज्याला म्हटलं जातं ना, अगदी तो सुरेल आणि लयबद्ध मारा या गोलंदाजानं आतापर्यंत अद्यावत जरूर केलाय. 3 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघतोय 16 धावा. सर्वांचं लक्ष या सामन्यावर लागलंय, कारण 2 सामने पराभूत होऊन थोडंसं मानसिक खच्चीकरण झालं होतं. बॅकफुटवर होता डॉन किलर बिरवाडी, परंतु इथून जर विजय मिळवला तर मात्र उभारी घेतील हे या आगरी प्रीमियर लीग मध्ये. इथे बॅटरला मोठा फटका खेळावा लागेल. या बॉलवर षटकार आला तर मॅच ऑन राहील. या बॉलवर तुम्हाला मोठा फटका खेचावाच लागेल. गोलंदाजावर ही थोडंसं प्रेशर क्रिएट होईल. मात्र हा बॉल, या बॉल नंतर या मॅचचं चित्र जरूर स्पष्ट होईल. फटका चांगला आहे. इथे क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. 1 बाउन्स, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट. रन्स मिळतील 4. थँक्यू डीजे, थँक्यू. 2 चेंडू आणि विजयासाठी 12 धावा. या सीझन मध्ये मी ज्या 2-3 टुर्नामेंट केल्यात ना, प्रत्येक म्हणजे आता या सलगच्या या 2-3 आठवड्यात ज्यामध्ये 2-12 प्रत्येक वेळी जुळलाय. 2 बॉलात 12. मला वाटते जतीन आणि मी एकत्र वडवली प्रीमियर लीग पाटील नेटवर्क आणि आम्ही एकत्र होतो आणि तिथेही 2 बॉलात 12ची गरज असताना 2 षटकार लागले. इथे काय 2 बॉल मध्ये 12 येतील. 2 चेंडू 12ची गरज. हा बॉल प्रेशर 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 दिसतंय यावेळेस. युवा खेळाडू आहे, खूप जास्त समजवण्याचा प्रयत्न किंवा खूप जास्त प्रेशर मध्ये आला तर या 12 बनतील. आता 2-12 होत्या म्हणजे वाईड आला म्हणजे 2-11. 2 बॉल 11. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. काय बनतील की रोखल्या जातील. हा बॉल अगेन वाईट, अगेन वाईट. 2 बॉल 10. आतापर्यंत मारा चांगला गेलाय, मात्र इथनं पुढे काय. अंडर प्रेशर मोठ्या प्लॅटफॉर्मवर गोलंदाजी करणं खूप कठीण आहे. तुम्ही तुमच्या गावात खेळता, तुमच्या एक गाव करता खेळता, ते क्रिकेट वेगळं झालं. तुम्ही जेव्हा एका समाजाची विशिष्ट अख्ख्या जिल्ह्याची लीग जेव्हा खेळताना ते प्रेशर वेगळं असतं. नक्कीच. आणि ह्याचा किस्सा मी तुम्हाला सांगेल की बहाडोली प्रीमियर लीग आणि पूर्ण बहाडोली गावाचा विचार केला तर अनिकेत कुडू ॲज अ बेस्ट फिल्डर म्हणून आम्ही त्याला ओळखतोय. आणि खरोखरच खूप छान. आमचं मैदान एवढं चांगलं नाही, शेतामध्ये आम्ही खेळतोय, तरी सुद्धा तिथे तो बेस्ट फिल्डर होतोय. एका हाताने चेंडू प्रत्येक वेळा अडवतोय. परंतु त्या दिवशी इथून त्याची चूक झाली. त्याच्यानंतर मी त्याच्याशी संपर्क साधला. तो बोलतोय की दादा ही आगरी प्रीमियर लीग आहे आणि खूप प्रेशर होतं आणि त्या प्रेशरने माझ्या हातून चूक होतात. अंडर प्रेशर मोठमोठ्या खेळाडूंना चुका करता पाहिल्यात. ही मॅच कशी असेल त्याकडे लक्ष देऊया. फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट. काय थांबवलं जाईल. सुसाट वेगानं बॉल चाललाय सीमारेखा पार. जमिनीला गुदगुद्या करत खेळत बागडत बॉल सीमारेषेच्या बाहेर. 1 बॉल 6. मॅच बनली आहे. इसको लगा डाला तो फिर जिंगाला आला. एक शेवटचा बॉल. यावर जर षटकार लावला काय इथे गोल्डन षटकार येईल की इथे गोल्डन डिलिव्हरी येईल ते पाहण्यालायक ठरेल. मात्र मॅच आवडली असेल तर प्रेक्षकांना टाळ्याही बनतात. ज्या पद्धतीचं क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, अप्रतिम, आउटस्टँडिंग. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सामन्यासाठी. खरोखरच थोडीशी चुकी क्षेत्ररक्षकांकडून होते असं वाटतंय.
कारण चेंडू अडवण्यासारखा वाटला होता. आकाश ॲज अ फिल्डर म्हणून बेस्ट आहे, परंतु इथे त्याच्यावर सुद्धा प्रेशर होतं आणि चेंडू हातातून सुटतोय. 4 धावा जातात. एक चेंडू 6 धावा. 21 चेंडू 43 धावांची वादळी खेळी बघायला मिळते. म्हणजे आपण या हाय व्होल्टेज मॅच मध्ये ज्या 2 खेळाडूंचा वारंवार उल्लेख केला, स्वप्नील पाटील डॉन आणि राहुल पाटील चिंटू, आणि दोघांनीच सामन्याचं चित्र बदलवलेलं आहे. डॉन किलर बिरवाडी मध्ये डॉन खेळलाय, तर राहुल 21 मध्ये राहुल 21 चेंडू आणि 43 धावा. चांगली बॅटिंग. 1 बॉल 6. 1 बॉल 6 निर्णायक बॉल, आणि इथे विजयी संपादित करेल या मॅच मध्ये टीम डॉन किलर बिरवाडी. व्हॉट अ सेलिब्रेशन, व्हॉट अ सेलिब्रेशन. थँक्यू डीजे. हस्तांदोलन करणं गरजेचं आहे. हँडशेक करायचं आहे, कारण या हँडशेकचा सध्याचा विचार केला ना तर टीम श्रीलंका त्यांना विचारा, हँडशेक केल्यानंतर नाही केलं तर मग काय होतं. कारण श्रीलंकेवर ICC न बंदी घातली, त्यांना BCCI न फंडिंग बंद केली हँडशेक नाही केला म्हणून.